वारली पेंटिंग, पांढऱ्या रेषा आणि गोल आकृती तुम्ही पाहिलीच असेल, पण महाराष्ट्राच्या आदिवासी कलेचा हा केवळ एक धागा आहे. खरी गोष्ट तर ह्यापेक्षा खूप मोठी आहे. प्रत्येक रंगांमागे, प्रत्येक रेघेमागे एक कहाणी आहे. भिल्ल जमातीची पिठोरा कला आणि गोंड जमातीची गोंड कला. तुम्ही जर जवळून पाहिल्यास या चित्रांमधील बारकावे तुम्हाला थक्क करतील. ही चित्र केवळ भिंतीवरची सजावट नाहीये, ती त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. त्यांचा इतिहास, त्यांचे सण, उत्सव आणि निसर्गासोबतचं त्यांचं नातं या चित्रांमध्ये जिवंत असतं. ठाकर समाजाची चित्रकथी कला तर एका प्रकारे बोलकी. ती रामायण, महाभारताच्या कथा सांगते. कोरकू जमातीचे मुखवटे, प्रत्येक मुखवटा एक दैवतेची, एक कथेची ओळख आहे. आज जागतिकीकरणाच्या युगात ही कला हळूहळू दुर्लक्षित होत चालली. चला या कलेला जपूया, कारण ही फक्त कला नाहीये, तर तो आपल्या देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. या कलेला सपोर्ट करा, ती विकत घ्या, शेअर करा, तिच्याबद्दल माहिती द्या, त्यांच्या कलेला तुमची ओळख द्या.